अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवत्सल कल्पतरू भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची प्रतिवाङ्मयीन मूर्ती श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाचं आपण पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अर्थात अधिक मासाच्या निमित्ताने अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन नियोजन देवभूमी श्रीधाम वृंदावन या ठिकाणी अंबिका महिला भजनी मंडळ, त्याच पद्धतीने केदारेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्स आदरणीय श्री गोवर्धन काका जोशी यांच्या माध्यमातून आणि अहिल्यानगर येथील आमच्या मातृतुल्य असणाऱ्या आदरणीय बल्लाळताई आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व महिला माता भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र श्रीमद भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। पहले बहुत अच्छा लगा था, वो बिगड़ा दिया आपने। पहले अच्छा लगा था, बेस गेन कम करो, स्पष्ट आवाज़ आना चाहिए, थोड़ा बेस दे दो, मुझे बेस लगता है मेरे आवाज़ को, और आवाज़ थोड़ी कम रखो। अतिशय हां ठीक आहे, बस अतिशय उत्तम प्रकारचं आयोजन नियोजन। थोड़ा इफेक्ट रहने दो थोड़ा सा। आणि पवित्र अधिक मासाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दिव्य लीला ज्या पवित्र देवभूमीमध्ये झालेल्या आहेत आणि आज देखील कलियुगामध्ये भक्ती महाराणीचं वास्तव्य जर कुठं असेल तर ते श्रीधाम वृंदावनमध्ये आहे। आणि अशा भक्ती मातेच्या आश्रयाला आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत, म्हणून तुमचं सर्वांचं मी टाळ्या वाजून कौतुक करतो या ठिकाणी। अनंत अनंत जन्माच्या पुण्याईचा जेव्हा उदय होतो तेव्हाच देवभूमीमध्ये किंवा संतांच्या भूमीमध्ये जाण्याचा योग मानवी जीवनामध्ये प्राप्त होत असतो। आणि इथे बसलेल्या विराजमान असलेल्या प्रत्येक श्रोत्याचं पुण्य उदयाला आलेलं आहे। आणि श्रीमद भागवतामध्येच वर्णन आहे, श्रीमद भागवताचं महात्म्य वर्णन करत असताना की श्रीमद भागवत श्रवण करण्याचा योग केव्हा प्राप्त होतो, आणि त्यातल्या त्यात श्रीधाम वृंदावनमध्ये देवभूमीमध्ये श्रीमद भागवत श्रवण करण्याचा योग तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा करोडो करोडो जन्मातल्या पुण्याईचा उदय होतो तेव्हा हो। आणि म्हणून इथे बसलेला प्रत्येक श्रोता वक्त्यासह, कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना। वक्ता कितीही श्रेष्ठ असेल, श्रोत्यांशिवाय वक्त्याला किंमत नाही। आणि त्याच पद्धतीनं श्रोते जर आपणासारखे चकोर पक्षाप्रमाणे असतील आणि अमृतवाणी जर व्यासपीठावरून अशी ओघवती वाहत राहिली की मग मात्र भगवंताच्या पवित्र परमधामामध्ये प्रवेश करायला बिलकुल वेळ लागत नाही। आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये आपण प्रवेश करणार आहोत या ठिकाणी 7 दिवसाकरता, लक्ष द्या। पण भगवंताच्या स्वरूपामध्ये प्रवेश करत असताना प्रतिबंध जो येतो, अडथळा जो येतो तो कोणता, तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं गोड वर्णन केलेलं आहे। गेला थोडासा वेळ तर जाऊ द्या चिंतनामध्ये आपला, कारण आपण फक्त चिंतन करण्याकरता इथे आलेलो आहोत, मौज मजा करण्याकरता आलेलो नाही।
ही गोष्ट पहिली मनामध्ये खुणगाट बांधून घ्या प्रत्येकाने. तर स्वतः माऊली ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, भगवंत अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, अगापै पंडुकुमारा, येता स्वरूपाची घरा, करी तसे आडवारा विश्वाभास जो. विश्वाभास म्हणजे संसार. संसार हा भगवंतापर्यंत जाण्याकरता मध्ये प्रतिबंध करत असतो सर्व जीवमात्रांना. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, मनवणी पार्था पाही, प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी येथ. भगवंत सांगतात, माझ्या स्वरूपामध्ये प्रवेश करण्याकरता उपायांची कमतरता नाही या जगामध्ये. साधू संतांनी अनेक उपाय निर्माण केलेले आहेत भगवंताच्या स्वरूपामध्ये प्रवेश करण्याकरता, परंतु उपाय करणारा लवकर मला कुणी भेटत नाही, हे दुर्दैव आहे. असा खेद भगवंतानं व्यक्त केलेला आहे अर्जुनाजवळ, की माझ्या स्वरूपामध्ये प्रवेश करण्याकरता उपायांची कमतरता नाही, पण उपाय करणारा लवकर मला कोणी भेटत नाही. आणि मला वाटतं त्यातलाच एक उपाय म्हणजे श्रीधाम वृंदावनमध्ये येऊन भगवंताची श्रीमद भागवत कथा ऐकणं, म्हणजे भगवंताच्या स्वरूपामध्ये प्रवेश करणं. हो, आणि त्या उंबरठ्यावरती आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत, की जिथून भगवंताच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे, प्रवेश करायचा आहे. आणि त्याच्या स्वरूपामध्ये एकदा प्रवेश केला भगवंताच्या, लक्ष द्या, हो, मी लक्ष द्या, लक्ष द्या असं वारंवार सांगणार आहे 7 दिवस. त्याची 2 कारणं आहेत. कथेमध्ये विघ्न करणाऱ्या 2 गोष्टी असतात. नाही, तिसरा मोबाईल आहे, तो भाग सोडून द्या. मोबाईल तर सगळ्यात जास्त विघ्न करतो. शक्यतो कथा होईपर्यंत मोबाईल फ्लाईट मोडमध्ये टाकून द्यायचा आहे किंवा डायरेक्ट स्विच ऑफमध्ये करून ठेवायचा आहे. कारण या मोबाईलच्या द्वारे कलीच आडवा येत असतो भगवंताच्या भेटी करता. परंतु 2 प्रतिबंध कोणते आहेत की जे भगवंताच्या स्वरूपामध्ये जाण्यापासून आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. पहिली गोष्ट, मणिरामजी. कोण? मणिराम. नाही कळलं का? मन, तुमचं आमचं मन. हे मन मोठं चंचल आहे आणि हे मन मात्र कथेमध्ये विघ्न निर्माण केल्याशिवाय राहत नाही. कारण कथेमध्ये बसलेला प्रत्येक मनुष्य कथेतच मनानेही असेल असं कथाकारानं सुद्धा समजायचं काही कारण नाही ना. बॉडीली प्रेझेंट बट माइंडली ॲबसेंट म्हणतात त्याला. देहानं दिसतात माणसं बसलेली कथेमध्ये, पण चित्तानं म्हणजे मनानं सुद्धा कथेतच असतील याची शाश्वती कथाकार सुद्धा देऊ शकत नाही. म्हणून आपलं मन सांभाळायचं आहे प्रत्येकानं. किती दिवसाकरता? 7 दिवसाकरता. कारण जीवाला बंधनही मनामुळेच आहे आणि जीवाला मुक्ती सुद्धा मिळते ती मनामुळेच मिळत असते. म्हणून मन प्रधान आहे परमार्थामध्ये, भक्ती मार्गामध्ये मन. म्हणून मनाला इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही. एवढं 3 तासाच्या कथेमध्ये सांभाळलं तरी सुद्धा भगवंताचा आपल्यावरती अनुग्रह झाल्याशिवाय राहणार नाही. पहिली गोष्ट. दुसरा अडथळा कथेमध्ये निद्रादेवी. आणि त्याच्यात तर आत कळसच आहे, म्हणजे पुरणपोळ्याच आहेत. पुरणपोळ्या खाल्ल्या आणि झोप आली नाही असं कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून जरा थोडंसं जपून जरा, नाही का, भोजन करताना. कारण तीर्थक्षेत्रामध्ये आल्यानंतर आपण आहारावरती मर्यादा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जरी आपल्याकरता पुष्कळ अन्नदाते असतील आणि बेत सुद्धा चांगल्या प्रकारचं आमच्या जोशी काकांनी केलेलं असेल तरी देखील आपण थोडंसं कंट्रोल करायचं आहे. कारण परमार्थामध्ये काही नियम आहेत ना, मन एकाग्र करण्याकरता, भक्ती मार्गामध्ये मन लागण्याकरता. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार,
निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार विहार निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार विहार युक्त आहार विहार इंद्रियाची नसावी वासरना बहुभाषण चौकड्याचा अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. त्याच्यामध्ये महाराजांनी नियमावली सांगितलेली आहे तुमच्या आमच्याकरता. काय नियम सांगितले? पहिली गोष्ट युक्त आहार. पहिला नियम सांगितला, जर तुम्हाला कथा खरोखर मनापासून आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचावी आणि भगवंतानं आपल्या मनाचा ठाव घ्यावा, आपल्या चित्ताचा ठाव घ्यावा असं जर वाटत असेल तर पहिलं आहारावरती तुम्ही काय ठेवा? नियंत्रण ठेवा. युक्त आहार. आणि आहार एक यमक जुळवतो मी चालता चालता. आहारात सत्व तरच विचारात तत्व. नाही कळलं का? चला, ज्यांना कळेल त्यांना कळेल. आहारात सत्व तरच विचारात तत्व. आहार सात्विक, विचार तात्विक. आहार सात्विक, विचार तात्विक. आहारात सत्व, विचारात तत्व, त्याच्या जगण्यात महत्व. त्याच्या जगण्यात महत्व. जगण्यात महत्व कुणाच्या? ज्याचा आहार सात्विक आहे आणि ज्याचे विचार तात्विक आहेत. आणि म्हणून तत्वज्ञान म्हणजे तात्विकता ती आपल्या अंतःकरणामध्ये यावी असं जर वाटत असेल तर त्याकरता आहार सात्विक पाहिजे. म्हणून आपण 7 दिवसाकरता भाज्या सुद्धा बिगर कांदा लसणाच्या. बरोबर आहे का? हा, एकदा टाळी वाजवा. कारण कांदा आणि लसूण हे जे 2 घटक आहेत हे आपल्या चित्तामध्ये विकार निर्माण करणारे आहेत. विकार निर्माण करणारे. आणि आकार देवाचा आपल्या चित्ताला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर विकारमध्ये यायला नको. कारण आकारातून विकार उत्पन्न होतो आणि आपल्या मनाला आकार द्यायचा आहे तो कृष्ण परमात्म्याचा, राधाराणीचा. या देवभूमीमध्ये आपण आलेलो आहोत म्हणून त्याच्याकरता आहार महत्त्वाचा. म्हणून आहार जर आपला युक्त असेल म्हणजे प्रमाणात असेल तर मग निद्रादेवी विघ्न करणार नाही कथेमध्ये. हां, मी मुद्द्यावरती येतो, चिंता करू नका तुम्ही. जरी इकडं तिकडं गेलो तरी मी फिरून तुम्हाला पुन्हा परत वृंदावनमध्येच घेऊन येतो, चिंता करू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं मन. एवढ्या 2 गोष्टी आपण भगवंताच्या स्वाधीन करून टाकायच्या. अगदी कथेच्या प्रारंभी की प्रभू आमच्या मनाचं संरक्षण तुम्ही करा, तुम्ही करा. कारण कृष्ण परमात्मा जे आहेत ते चित्त चोरणारे आहेत. हा, हरीने माझे हरिले चित्त आणि भारवित्त जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा आपली कथा अगदी वेळेवरती नियोजित वेळेमध्ये सुरू होईल. एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा सर्वांनी जय जयकार करा. गोपाल कृष्ण भगवान की. बोलो राधेशा. लक्ष द्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा या मृत्यू लोकामध्ये 125 वर्ष राहिले. किती वर्ष? 125 वर्ष. आणि 5000 वर्षापूर्वी म्हणजे कलीला प्रारंभ होण्याच्या अगोदर होतं द्वापार युग. द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार झालेला आहे. आणि त्याच्या अगोदरच्या युगामध्ये म्हणजे त्रेता युगामध्ये श्रीराम अवतार झालेला आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि आता ज्या युगामध्ये आपण वावरतोय ते कलियुग आहे. आणि कलीचा प्रभाव इतका भयंकर आहे. हा कली शक्यतो मनुष्याला भगवंताचं भजन करू देत नाही.
आणि जर एखादा भजन करू लागला तर त्याच्यामध्ये विघ्न निर्माण करण्याचं काम कोण करतो? कली करतो. पण इथे वृंदावन धाममध्ये जेव्हा मनुष्य येतो, इथे कलीचा प्रभाव चालत नाही चालत, कारण इथं भक्ती मातेचं वास्तव्य आहे. आणि म्हणून 125 वर्ष भगवान श्रीकृष्ण परमात्मा या मृत्यूलोकामध्ये राहिले. आणि जेव्हा भगवंतानं, थोडा आवाज कमी राहू द्या, जेव्हा भगवंतानं आपलं अवतार कार्य संपवलं आणि भगवंत गोलोक धामामध्ये जाण्याकरता निघाले. बऱ्याच मंडळींना हे माहिती नाही कृष्ण परमात्माचं वास्तव्य कुठे असतं. जसं श्रीहरी विष्णूचं वास्तव्य वैकुंठामध्ये असतं असं आपण म्हणतो. 33 कोटी देव कुठे राहतात? इकडं लक्ष द्या, स्वर्गामध्ये राहतात. स्वर्ग वैकुंठ म्हटलं की मनुष्य वरती पाहतो. वा, ते माझ्या कामाची गोष्ट घेऊन आलेत, गुळ आणलाय मला त्यांनी. मी जास्त गोड गोड बोलावं याच्याकरता. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर प्रभू रामचंद्र कुठं राहतात? साकेत धाममध्ये. कुठं राहतात? साकेत धाममध्ये. त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभूंनी अवतार कार्य संपवलं आणि सगळ्या अयोध्यावासियांना घेऊन प्रभू कुठं गेले? साकेत धाममध्ये गेले. रामचंद्र प्रभूंचं वास्तव्य साकेत धाममध्ये. तसं भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीचं जे वास्तव्य आहे ते गोलोक धामामध्ये आहे. आणि गोलोक धामामध्ये जाण्याकरता जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघाले, त्यावेळी भगवंताचे अतिशय जवळचे मित्र उद्धवजी त्या ठिकाणी होते. उद्धव, त्यावेळी उद्धवानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एक प्रश्न केला की प्रभू, तुम्ही अवतार कार्य संपून जाताय गोलोक धामामध्ये, तुम्ही जोपर्यंत मृत्यू लोकामध्ये होते तोपर्यंत धर्म तुमच्या आश्रयानं राहत होता आणि सर्व संत सज्जन, तुमची भक्ती करणारे जेवढे भक्त होते, हे सर्वचा सर्व तुमच्या उपस्थितीमुळं निर्भयपणे या मृत्यू लोकामध्ये विहार करत होते. पण आता तुम्ही वैकुंठाला गेल्यानंतर, म्हणजेच गोलोक धामाला गेल्यानंतर, सर्व भक्तांनी कुणाच्या आश्रयाला राहावं? कारण आता तुमचं अवतार कार्य संपवल्यानंतर कलीनं आपले पाय रोवायला सुरुवात केलेली आहे. आता दिवसेंदिवस कलीचा प्रभाव वाढत जाणार आहे. मग तुम्ही गेल्यानंतर हे सगळे भक्त, साधू संत सज्जन कुणाच्या आश्रयानं राहतील? असा प्रश्न जेव्हा उद्धवानं केला, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्याही मनामध्ये विचार आला की असं एखादं साधन आपण पाठीमागे ठेवून जाणं गरजेचं आहे कलियुगामध्ये, की मी जरी अवतार कार्य संपवलं तरी त्या साधनाच्या आश्रयानं हे सगळे जीव भवसागर पार करून माझ्या गोलोक धामामध्ये येतील, माझ्या परमधामाला प्राप्त होतील. असं एखादं साधन मला जाता जाता निर्माण करणं गरजेचं आहे. मग त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं काय केलं, याचं वर्णन पद्मपुराणामध्ये आलेलं आहे. हे पद्मपुराण असं सांगतं, स्वकीयं यद भवे तेज स्तच भागवते धात तेरोष्टायं प्रविष्टोयं श्रीमद भागवतार्णवम. हा पद्मपुराणातला श्लोक आहे. पद्मपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. स्वकीयं यद भवे तेजस्तच भागवते धात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. याचा अर्थ असा, भगवंतानं आपलं संपूर्ण तेज श्रीमद भागवत ग्रंथामध्ये ओतलं आणि नंतर भगवान गोलोक धामामध्ये निघून गेले. तेव्हापासून कलियुगामध्ये जर स्वतःचा आत्मोद्धार करून घ्यायचा असेल आणि शरीर त्यागानंतर म्हणजे देह त्यागानंतर भगवंताच्या परमधामाला जावंसं वाटत असेल तर प्रत्येकानं श्रीमद भागवताचंच वाचन केलं पाहिजे, त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे. कारण श्रीमद भागवत समोर ठेवलेला जो ग्रंथ आहे हा ग्रंथ नाही, केवळ पोथी नाही, तर प्रत्यक्ष तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या चरणा पती कटळे जन्म मरण पिता पदाति चिरहे शांती नासही वदती वृषभनी प्रियो माता
आपण कथेचा दररोज समारोप करत असताना आरती जी श्रीमद भागवताची घेणार आहोत, त्याच्यातलं हे चरण आहे आरतीतलं. त्याच्यामध्ये वर्णनच आहे की हा समोर ठेवलेला जो ग्रंथ आहे, ज्याच्यातून आपण श्रीमद भागवत श्रवण करणार आहोत, ही केवळ पोथी नाही, हा केवळ ग्रंथ नाही. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिर ये शांती, नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. पूर्ण आरतीचं तुम्ही चिंतन करा, कारण आरती म्हणजे केवळ घाईमध्ये उरकायची म्हणून आरती नसते. तुम्ही बघा, सगळी कथा माणसं शांततेने ऐकतात आणि आरतीला इतकी घाई करतात, इतकी पळवतात आरती, की आता पळून नेमकं कुठं जायचं असतं ते मलाही माहिती नाही, कारण काला झाल्याशिवाय इथून जाऊ शकत नाहीत ना आपण. मग आरती सुद्धा अशी लयबद्ध झाली पाहिजे. आरती कशाला म्हणतात? ज्याच्यातून आर्त भाव प्रगट होतो भगवंताबद्दलचा. आर्तपणे भगवंताची प्रार्थना केली जाते, भगवंताची स्तुती आर्तपणे आर्ततेनं ज्याच्यातून केली जाते त्याला आरती म्हणतो आपण. ती आरती अतिशय गोड पद्धतीनं झाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये वर्णन आहे, ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. आणि फलश्रुती काय याची? अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. जन्म मरण टळतं म्हणजे जन्म मरणाच्याही पलीकडे मनुष्य जातो. आणि त्रिताप जाती, किती ताप जातात? 3 प्रकारचे त्रिताप जाती. चिरये शांती, चिर शांती प्रदान करणारा हा ग्रंथ आहे. म्हणून कृष्णपदी ठेवू माथा आणि आरती करू तुझं भगवंता. भगवंतानं अवतार कार्य संपवल्यानंतर आपलं सगळं तेज या ग्रंथामध्ये ओतलं आणि भगवंत गोलोकधामाला निघून गेले. असा हा दिव्य ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्मा विराजमान आहेत. आणि या ग्रंथाचा प्रचार प्रसार करणारे, लक्ष द्या, निर्माण कोणी केला? व्यासांनी. श्रीमद भागवत कोणी लिहिलं? व्यासांनी लिहिलं, नारदांच्या आज्ञेप्रमाणे. परंतु या ग्रंथाचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी व्यासांनी आपल्याच पुत्रावरती सोपवली. कुणावर? श्री शुकदेव भगवान शुकाचार्यांकडे. आणि ते भगवान शुकाचार्य श्रीमद भागवताचा प्रचार प्रसार करत असताना असं सांगतात. काय सांगतात? ऐका. यत्र ज्ञान विराग भक्ती सहितम नैष्कर्म्यमाविष्कृतम तत्शृण्वन् प्रपठन् विचारन् परो भक्त्या विमुच्ये नरः. नराचा म्हणजेच मनुष्याचा उद्धार कोणत्या ग्रंथाचं चिंतन केल्यानं होतो? तर ज्या ग्रंथामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टींचा त्रिवेणी संगम असेल, अशा ग्रंथाचं जर चिंतन केलं तर तो जीव खात्रीनं मुक्त झाल्याशिवाय राहत नाही, असं भगवान शुकाचार्य श्रीमद भागवतामध्ये वर्णन करतात. म्हणून श्रीकृष्ण चरित्र म्हणजे श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये भक्तीही आहे, ज्ञानही आहे. आणि हे ग्रंथाचं अनुष्ठान केल्यानं जीवनामध्ये वैराग्य सुद्धा काय होतं? प्राप्त होतं. वैराग्य प्राप्त होतं. आणि वैराग्यालाच त्याग म्हणतात. काय म्हणतात? त्याग म्हणतात. आपण श्रीधाम वृंदावनमध्ये आलो, निदान 10 दिवसांचा तरी आपण प्रपंचाचा काय केलाय? त्याग केलाय. प्रपंच, संसार नाही.
संसाराचा नाही त्याग केला आपण, संसाराचा त्याग आपल्याकडनं होऊ पण शकत नाही. लक्ष देऊ नाही का? संसाराची व्याख्या आद्य जगद्गुरु शंकराचार्य करतात. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा येणं, पुन्हा पुन्हा जाणं आणि करोडो करोडो शरीर धारण करणं, बस ही आहे जन्म मरणाची व्याख्या. म्हणजे संसार, याला संसार म्हटलेला आहे. आणि आपण आपल्या घरामध्ये जो मांडलेला आहे तो संसार नाही, तो प्रपंच आहे. प्रपंच शब्दाची व्याख्या आहे का पूज्यपाद प्रातस्मरणीय गुरुवर्य डोंगरे महाराजांनी केलेली. डोंगरेजी महाराज सांगतात, प्रपंच पर पंच. पर म्हणजे जो सतत दुसऱ्यावरती अवलंबून असतो त्याला काय म्हणतात? प्रपंच. ज्यात सांगावे तेवढे शब्द कमी आहेत. सांगू का 1 मिनिटामध्ये? गाडगी मडकी लेकरं बाळं गुरं ढोरं सगाई जोगाई घेणं देणं उसाचं बेणं. जेवढे शब्द सांगावेत तेवढे कमी आहेत प्रपंचामध्ये. आणि म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात हरिपाठामध्ये, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वायर धार हरिवीन हरिवीन वायर धार हरिवीन हरिवीन वायर धार हरिवीन हरिवीन वायर धार हरिवीन लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया येरझार हरिविना. देवाचा जर जीवनामध्ये प्रवेशही नसेल आणि स्पर्शही नसेल तर येण्याला आणि जाण्याला कुठल्याच प्रकारची किंमत नाही. आणि आपण हातानं आपलं डिव्हॅल्युएशन करून घेतो, आपल्या आयुष्याची आपण किंमत करून टाकतो देवाशिवाय. म्हणून नामाशी विनमुख तो नर पापिया, नाही का? असे कितीतरी पापी आहेत करोडो करोडो जे आता सध्या घरात बसलेले आहेत. आणि आपण मात्र पुण्यवान आहेत म्हणून आपण खर्च करून इथपर्यंत देवभूमीमध्ये आलेलो आहोत, म्हणून पुण्यवान आहोत आपण. हो, आणि निश्चित याची नोंद लक्षात येते ना. आपण इथे आलोय, इथे कथा करतोय, भगवंताबद्दलचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होत आहे, याची नोंद व्यवहारामध्ये जरी कोणी ठेवली नाही तरी चित्रगुप्ताकडे मात्र होते. म्हणजे भगवंताच्या फाईलला आपली नोंद होते तिथं. आणि मला वाटतं त्याच्याकडे नोंद झाली तरी पुष्कळ झाली. बाकी कोणी दखल घेऊ न घेऊ काही त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. चला, तर अशा ग्रंथाचं जे चिंतन केलं तर तो जीव खात्रीनं काय होतो? मुक्त होतो. आणि म्हणूनच श्रीमद भागवत हे एक विचित्र रसायन आहे. लक्ष देऊ नाही का? काय आहे? रसायन म्हणजे मिश्रण आहे. श्रीमद भागवत केमिस्ट्री ज्याला म्हटलं जातं, अशी एक केमिस्ट्री आहे, एक असं विचित्र रसायन आहे श्रीमद भागवत, की श्रीमद भागवताचं जर अनुष्ठान केलं तर 2 प्रकारची फळं एकाच वेळी प्राप्त होतात. व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, एका दगडात पुढचं नका बोलू आता, चला देवभूमीत आहेत आपण काही पक्षी मारायला नाही आलो इथे. पण ऐका काय, हो, म्हणजे 2 प्रकारची फळं एकाच वेळी प्राप्त होतात. कोणकोणती 2 फळं? तर ऐका, श्रीमद भागवताचं एकाग्रतेनं जर अनुष्ठान केलं, चिंतन मनन आणि निधिध्यासन जर आपण केलं तर निश्चित रूपानं ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला, काय 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 ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला दोघांनाही आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये ऐश्वर्य प्रदान करणारा ग्रंथ आहे. वाजवा टाळी एकदा सगळ्यांनी. हो, कसा ग्रंथ आहे? ऐश्वर्य प्रदान करणारा. नाहीतरी सगळं ऐश्वर्याकरताच चाललेलं आहे. कदाचित ते कमी पडतं म्हणून ऐश्वर्या नावाची बायको पण करतो एखादा व्यवहारामध्ये. ऐका, निदान कमीत कमी तिचं नाव घेतल्यानंतर ऐश्वर्य संपन्न असल्यासारखं वाटेल या भूमिकेतून. विनोदाचा भाग सोडून द्या, मला चालता चालता एखादा विनोद आठवला तर मी करत असतो. पण ऐका, कथा म्हणजे विनोद नाही.
तर श्रीमद भागवत ग्रंथ आणि त्याची कथा श्रवण केल्यानं ऐकणारा आणि सांगणारा दोघांनाही वैभव प्राप्त होतं, ऐश्वर प्राप्त होतं. असा वैभव ऐश्वर प्राप्त करून देणारा हा ग्रंथ आहे. फळ क्रमांक 1 आणि फळ क्रमांक 2. श्रीमद भागवताचं जर मनापासून अनुष्ठान केलं तर जिवंतपणात मुक्ती देणारं शास्त्र. एकदा वाजवा टाळी सगळ्यांनी. हो, जरा मोठ्यानं वाजवली तर बरं होईल नाही का? काय 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 हे माझ्याकरता टाळी नाही आहे ही, आणि माझ्याकरता कोणी वाजवूही नका. काय टाळी वाजवायची ते 7 दिवस ती देवाकरता वाजवायची आणि श्रीमद भागवताकरता आणि माझ्या राधाराणीकरता ती टाळी वाजवायची सगळ्यांनी. हो, म्हणजे जिवंतपणामध्ये मुक्ती देणारं एकमेव शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये ऐश्वर्य प्रदान करणारा हा ग्रंथ आहे. 2 प्रकारची फळं एकाच वेळी प्राप्त होतात असं विचित्र रसायन म्हणजे श्रीमद भागवत आहे. श्रीमद भागवत आहे. आणि श्रीमद भागवताचा अगदी प्रारंभी श्रीमद भागवत महात्म्य सांगत असताना पहिलाच श्लोक लिहितात कोण? व्यास. लक्ष देऊन ऐका. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. आम्ही त्या परमात्म्याला प्रणाम करतो, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रणाम करतो. त्याचं स्वरूप कसं आहे तर अगदी पहिल्याच 3 अक्षरांमध्ये सांगितलं सच्चिदानंद. देवाचं स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद. आणि जीवाचंही स्वरूप तेच आहे सच्चिदानंद. पण दुर्दैवानं त्याचं स्वरूप त्याला कळत नाही, म्हणून त्याच्या स्वरूपाचा त्याला विसर पडलेला आहे. आणि त्याचं स्मरण आपल्याला व्हावं याच्याकरता आपण भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करायचंय. आणि भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करता करता, चिंतन करता करता आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचा काय होतो? बोध होतो. बोध होतो. ऐका. सच्चिदानंद या अक्षरांनी प्रारंभ झाला श्रीमद भागवताचा. सच्चिदानंद शब्दाची फोड जर केली तर 3 अक्षर बाजूला निघाली, 3 शब्द बाजूला निघाले. सत, चित, आनंद. चला याचा अर्थ 1 मिनिटामध्ये समजून घेऊ. सत, सत शब्दाचा अर्थ होतो सत म्हणजे सत्याच्या ठिकाणी जो विराजमान आहे. सत्याच्या ठिकाणी जो विराजमान आहे असा तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा सत. आणि या घोर कलियुगामध्ये जरी असत्याच्याच मार्गानं सगळं जग चाललेलं असेल तरी सुद्धा अजूनही सत्याच्या मार्गानं चालणारी माणसं या जगामध्ये आहेत. आणि जिथे सत्याचा व्यवहार चालतो भगवंत सांगतात तिथे स्वतः मीच उपस्थित असतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा आग्रह धरला. कोणता? जर तुम्हाला सहकार्यच करायचं असेल तर चोऱ्या लबाड्या करणाऱ्यांना सहकार्य करूच नका. सहकार्य करायचं असेल तर जिथे सत्याचं अनुष्ठान होत असेल ना तिथे तुम्ही हातभार लावा. निश्चित रूपानं तो देवाच्या कार्याला हातभार लागेल आणि तुमच्या जीवनामध्ये निश्चित रूपानं पुण्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. आणि जर त्या सत्कार्यापासून कोणाला आपण बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पदच्युत करण्याचा प्रयत्न केला तर घातलिया भय नरका जाणे. मग मात्र त्याला नरकाला जाण्यापासून, अधोगतीला जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आता इथे सत्कार्य प्रारंभ झालेला आहे आजपासून, ज्याला सत्कर्म म्हणतात. कशाला? श्रीमद भागवताला. श्रीमद भागवत हे सत्कर्म आहे. श्रीमद भागवत हे एक धर्माचं अनुष्ठान आहे. आणि म्हणून अशा धर्माच्या कार्याकरता हातभार लावणं प्रत्येकाचं काय आहे? कर्तव्य आहे. मग कोणी अन्नदानाच्या रूपानं सहभागी होतोय, कोणी अजून कुठल्या रूपानं सहभागी होतोय. म्हणजे तो सत्कार्याला काय करतोय? सहकार्य करतोय, मदत करतोय. निश्चित रूपानं हे खूप मोठी पुण्याची कमाई त्याच्या जीवनामध्ये होते, पुण्य कमाई होते. सत. दुसरा शब्द आहे चित्त. चित्त शब्दाचा अर्थ होतो प्रकाश. सूर्य जगाला प्रकाश देतो, पण सूर्यालाही कुणाकडनं तरी प्रकाश उधार घ्यावा लागतो, हेही लक्षात असू द्या.
सूर्याला सुद्धा प्रकाशित करणारा तो परमात्मा आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगाते चालिता. संपूर्ण जगाला चालवणारा कोण आहे? परमात्मा आहे. मग वेद सुद्धा बोलतो तो भगवंताच्याच आज्ञेनं. तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवड बळे, सूर्यासी चालणे तुझी आवड, तुझी सत्ते वेदासी बोलणे, तुझी सत्ते वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवड बळे, तुझी तुझे सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते. देवाच्या सत्तेनं सूर्य चालतो म्हणजेच उगवतो, जगाला प्रकाश देतो. चित म्हणजे प्रकाश. आणि तिसरा शब्द आहे आनंद, सच्चिदानंद. आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. आनंद आद्वय नित्य निरामय, आनंद आद्वय नित्य निरामय, आनंद आद्वय नित्य निरामय, आनंद आद्वय नित्य निरामय, निज ध्येय योगियाचे आजिका, निज ध्येय योगियाचे आनंद आद्वय नित्य निरामय, आनंद नित्य निरामय, नित्य आनंद, अद्वय, नित्य, निरामय हे भगवंताचं स्वरूप आहे. आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. कारण मराठी शब्दकोशामध्ये आनंद शब्दाला विरुद्ध शब्द नाही आहे. असंच एका कथेमध्ये मी म्हणालो, एक जण पटकन समोर बसलेला होता, म्हटला आनंदाच्या विरुद्ध दुःख. म्हटलं नाही नाही, सुखाच्या विरुद्ध दुःख आहे. लक्ष द्या, सुखाच्या विरुद्ध दुःख आहे. पण आनंद असा एकमेव शब्द मराठी शब्दकोशामध्ये आहे की त्याच्या विरुद्ध एकही शब्द नाही. कारण आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. आणि भगवंताच्या स्वरूपाचा जर विचार केला तर भगवंताचं स्वरूप हे अपरिवर्तनीय आहे, ज्याच्यामध्ये कधी परिवर्तन होत नाही. जसं कितीही कथा ऐकल्या तरी आपल्यातही काही परिवर्तन होत नाही. म्हणताय तुम्ही गोपाल कृष्ण भगवान की. कथा ही परिवर्तन होण्याकरताय. पण ऐका, काय भगवंताच्या स्वरूपामध्ये कधीच परिवर्तन होत नाही. भागवताच्या आधारानं बोलतो,
सोन्याची द्वारका भगवंतानं निर्माण केली तेव्हा हे देव आनंदीच होते आणि संपूर्ण यादव कुळासह ती सोन्याची द्वारका समुद्रामध्ये भगवंतानं विसर्जित करून टाकली, बुडवून टाकली, तरी सुद्धा भगवंताला किंचितही दुःख झालं नाही. याला म्हणतात अपरिवर्तनीय स्थिती, म्हणजेच सच्चिदानंद. गोपाल कृष्ण भगवान की. अख्खी सोन्याची द्वारका बुडून टाकली तरी देव दुःखी झाले नाही. आपलं अर्धाच तोळा जातंय गर्दीमध्ये, पण कमीत कमी महिनाभर नीट जेवत नाहीत आपण. कारण का, आपलं जे स्वरूप आहे ते आनंद रूप आहे हेच आपल्याला माहिती नाही आणि म्हणून आपण सुखाच्या शोधामध्ये फिरतो, आनंदाच्या नाही. लक्ष देऊ नाही का? आणि इथे वृंदावन धाममध्ये आपण सुखाकरता नाही आलेलो, आपण आनंदाकरता आलेलो आहे. कारण इथे आनंदाचा कंद उभा आहे. कोण आहे? आनंदाचा कंद, बाके बिहारी. हो, आणि इथे त्याचं भजन कसं करावं, त्याला कसं भजावं हे शिकवणारी राधाराणी म्हणजे प्रत्यक्ष भक्तिमाता या ठिकाणी विराजमान आहे वृंदावन धाममध्ये. आणि म्हणून भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करत असताना आपण या पद्धतीनं केलं. सच्चिदानंद रूपाय असं त्याचं स्वरूप आहे. आणि त्याच श्लोकामध्ये पुढे सांगतात, विश्वोत्पत्त्यादी हेतवे. भगवंताचं जे प्राकट्य होतं, भगवंत अवताराला जे येतात आणि भगवंत काय करतात तर 3 गोष्टी करतात. कोणकोणत्या? विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वाची उत्पत्ती करणं, काही काळ हे विश्व स्थिर ठेवणं आणि ठराविक काळानंतर पुन्हा या जगाचा विनाश करून टाकणं, याला उत्पत्ती, स्थिती आणि लय असं म्हणतात. या 3ही गोष्टी ज्याच्या आज्ञेनं चालतात तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा. उत्पत्ती, एका वाक्यात मी भगवंताचं स्वरूप सांगतो, लक्ष देऊन ऐका. भगवंत थोडेसे हसतात, थोडेसे, जसं मी हसतोय आता. बरीच माणसं अशी असतात ते कधीच मोकळ्या मनानं हसत नाहीत, कितीही विनोद करा तरी असं थोडंसं हसतात लाईटली. त्याच्यातही कंजूसपणा असतो ते हसण्यामध्ये सुद्धा. ऐका, तर आपलं जसं थोडंसं हसणं तसं देवाच्या थोड्याशा हसण्यातून काय होतंय, भगवंत जराशे हसतात त्यातून जगाची निर्मिती होते. काय 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 भगवंत जराशे हसतात, त्यांच्या जराशा हसण्यातून जगाची निर्मिती होते. भगवंत थोडेसे गंभीर होतात, त्यातून सगळ्या जगाचं पालन होतं. आणि भगवंत फक्त भुवई थोडीशी वाकडी करतात, सगळ्या जगाचा नाश होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. कळलं भगवंताचं स्वरूप? थोडीशी भुवई वक्र केली की जगाचा विनाश होतो, थोडेसे गंभीर झाले की जगाचं पालन होतं, आणि जरासे हसले की जगाचं सृजन होतं, म्हणजे जग निर्माण करतो तो परमात्मा. असं भगवंताचं स्वरूप आहे. या करता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. आणि पुढे काय आहे? तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ज्याच्या कृपेनं किंवा ज्याची शरणागती केली असता, ज्याचं भजन केलं असता, 3 प्रकारचा ताप काय होतो? नष्ट होतो. 3 प्रकारचा. म्हणून इथे बसलेला माझ्यासह प्रत्येकजण, माझ्यासह इथे बसलेला प्रत्येकजण 3 प्रकारच्या तापानं सध्या पोळतोय. आणि तो 3 प्रकारचा ताप कोणता? आरबट चरबट खाल्ल्यानंतर अंगाला ताप येतो तो नाही. ऐका, ताप 3 प्रकारचा: आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक. याचा विस्तार करतो 1 मिनिटामध्ये. आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात? खूप प्रचंड प्रमाणामध्ये तहान लागलेली आहे पण वेळेवरती पाणी मिळत नाही. खूप प्रचंड प्रमाणामध्ये भूक लागलेली आहे, अन्न वेळेवरती मिळत नाही. मग अन्न आणि पाणी वेळेवर नाही मिळाल्यानंतर जे दुःख जीवाला भोगावं लागतं याला आध्यात्मिक ताप म्हणतात. सुदैवानं आपण फार पुण्यवान आहोत. या 2 प्रकारचा ताप आपल्या जीवनामध्ये बिलकुल नाही आहे. फक्त बाटली घेऊन जाऊन समोर फिल्टरचं पाणी भरून घ्या, म्हणजे तहाण्याचा प्रश्न मिटला. आणि जेवणाचं तर काही विचारूच नका. पुरणपोळीचं आता दुपारी कथा आटोपल्यानंतर म्हणजे
तहान आणि भूक या दोन्ही बाबतीमध्ये आपलं प्रारब्ध बलवत्तर आहे. हो, त्याचा ताप नाही आपल्या जीवनामध्ये. पण बाकीचे दोन आहेत ना. हां, पुढचे कोणते? आध्यात्मिक झाला. हां, आधी भौतिक ताप म्हणजे संसारामध्ये म्हणजे प्रपंचामध्ये सुखाकरता ज्या वस्तू गोळा केलेल्या आहेत ना आपण प्रपंचामध्ये, त्यानंच घर आपलं असं गच्च भरलेलं आहे. हां, गच्च भरलेलं आहे. किती पसारा गोळा केलेला आहे आपण हे 12 महिने कळत नाही, पण दिवाळीच्या तोंडावर घर आवरायला काढल्यानंतर कळतं की आपण किती गबाळ गोळा केलेला आहे. बिगर कामाचं ते हे सगळंच काही कामाचं नसतं, पण दिसलं की विकत घे. बस सायकलवाली गाडीवर अडकून इथं फक्त येण्याचा उशीर आहे, लगेच खिशामध्ये हात जातो काहीतरी विकत घेण्याकरता. रिकाम्या हातानं जायचं नाही इथून वृंदावनवरनं जाताना, काहीतरी पेट्या सुद्धा इथून भरून न्यायच्या. चला जाऊ द्या. तर ज्या वस्तू आपण प्रपंचामध्ये गोळा केलेल्या आहेत स्वतःच्या शरीराच्या सुखाकरता, त्या वस्तू जर कोणी चोरून नेल्या, त्याची हानी झाली, आग लागली घराला, संसार एखाद्याचा जळून खाक झाला, किंवा दरोडा पडला, घरातल्या वस्तू ऐवज लुटून नेला, तर त्या वस्तू गेल्यानंतर जे दुःख होतं याला आधी भौतिक ताप म्हणतात. कारण या सगळ्या भौतिक वस्तू आपण गोळा केलेल्या आहेत त्या आपल्यापासून दूर गेल्या की त्याच्यापासून जे दुःख होतं त्याला म्हणतात आधी भौतिक ताप. आणि तिसरा प्रकार आधिदैविक. आधिदैविक कशाला म्हणतात? प्रत्येकाचा जन्म झाल्यानंतर जन्मकुंडली प्रत्येकाची निर्माण झालेली आहे, त्याच्यामध्ये ग्रहमान मागे पुढे होतात. हा, मग ग्रह प्रतिकूल झाले नाही का, शनीची 7.5 झाली सुरू, मंगळ ग्रह आडवा आला, केतू नाही का, हे पीडा देणारे ग्रह आहेत. हे ग्रह जरी मागे पुढे झाले तरी सुद्धा जीवाला अनेक प्रकारच्या तापाला सामोरं जावं लागतं, अडचणीला सामोरं जावं लागतं. त्यापासून जो ताप निर्माण होतो त्याला काय म्हणतात? आधिदैविक ताप म्हणतात. मग आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक या तीनही प्रकारचा ताप नष्ट होतो कशानं? भगवंताचं भजन केल्यानं. आणि म्हणून भगवंत श्रीकृष्ण परमात्म्याची आम्ही शरणागती करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आम्ही शरण जातो की भगवंतानं या तीनही तापातून आम्हाला मुक्त करावं आणि भगवंताचं स्वरूप आमच्या अंतःकरणामध्ये प्रतिष्ठित व्हावं. याकरता आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं थोडंसं भजन एक अर्ध्या मिनिटाकरता करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे 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 नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भज
राधे राधे हो राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे 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 ओ राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे राधा रानी की बोल बाबा बिहारी लाल की श्री राधे हरि बोल जय हो राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की बोल राधे कान्हा तेरी बंसी बजने लगी श्याम तेरी बंसी बजने लगी कान्हा तेरी बंसी बजने लगी श्याम तेरी बंसी बजने लगी जगने लगी कान्हा तेरी श्याम तेरी कान्हा तेरी श्याम तेरी कान्हा तेरी बंसी बजने लगी श्याम तेरी बंसी बजने लगी कान्हा तेरी बंसी बजने लगी श्याम तेरी बंसी बजने लगी
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची क्रीडास्थळी म्हणजेच श्रीधाम वृंदावन अशा सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आम्ही कथेच्या प्रारंभी वंदन करतो, प्रणाम करतो. गोपाल कृष्ण भगवान आज के आनंद की जय. यानंतर वंदन भगवान शुकाचार्यांना. जे भगवान शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले आणि ज्यावेळी प्रगट झाले तो 16 वर्ष के प्रतीत होते थे. प्रगट झाले तेव्हा 16 वर्षाचे आणि आईच्या उदरामध्ये होते 12 वर्षाचे. वारकरी मंडळी काकड्यामध्ये भजन म्हणतात. ब्राह्मणाचे पूर एका खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. वारकरी संप्रदायामध्ये खेळिया नावाचं प्रकरण आहे आणि त्या खेळिया प्रकरणामध्ये हा अभंग आहे. त्याच्यामध्ये शुकाचार्यांचं हे वर्णन आले आहे. ब्राह्मणाचं पोर अगोदर काहीच कळत नव्हतं, पण जसं जसं चिंतन वाढत गेलं मग यातलं रहस्य कळू लागलं. हा ब्राह्मणाचा पुत्र नेमका कोण? तर व्यासांचे पुत्र हे भगवान शुकाचार्य. आणि व्यासांच्या धर्मपत्नीचं नाव आरणी देवी. आरणी देवीच्या उदरामध्ये शुकाचार्यांचा जेव्हा गर्भ राहिला तर हे शुकाचार्य कोण? अनेकांच्या मनामध्ये निर्माण होणारा प्रश्न. तर शुक शब्दाचा अर्थ होतो पोपट. हिंदीमध्ये तोता म्हणतात त्याला. शुक माने तोता, पोपट. गोलोकधामामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि राधाराणी वास्तव्याला असताना ज्यावेळी मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि राधाराणी निघाले तेव्हा राधाराणीचा प्रिय असणारा हा तोता म्हणजे पोपट, तोही म्हटला मीही येणार अवतार धारण करण्याकरता. पण तर माझा रोल नेमका काय, माझी भूमिका नेमकी काय? तर तोच राधाराणींचा जो पोपट होता तेच भगवान शुकाचार्य. ते आरणी देवीच्या गर्भामध्ये राहिले 12 वर्ष. आता निसर्गाच्या नियमाप्रमाणे 9 मास पूर्ण झाले, 9 दिवस पूर्ण झाले की जन्म होतोच जीवाचा. परंतु हे शुकाचार्य काही जन्म घ्यायला तयार नाहीत, कारण मुळातच सामर्थ्य संपन्न होते. माता विचार करू लागली, अरे शुका बाहेर ये, मला तुझं मुख पाहायचंय. व्यास सुद्धा विनंती करू लागले, पण शुकाचार्य म्हटले मी जन्म घेणार नाही. का? जन्म घेतला की देवाची माया पाठीमागे लागते. कोण पाठीमागे लागतं? माया, भगवंताची माया पाठीमागे लागते. आणि मग पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम हे दुःख भोगावं लागतं. आवागमन सुरू होतं, येणं जाणं सुरू होतं. म्हणून मला जन्मच घ्यायचा नाही, कारण ही भगवंताची माया जन्माला आल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देते. मग त्यावेळी नारायण परमात्म्यानं अभयदान दिलं. कुणाला? शुकाचार्यांना. शुका, तू जन्माला ये, माझी माया तुला कधीच त्रास देणार नाही, दुःख देणार नाही. मग ते शुकाचार्य 12 वर्षानंतर जेव्हा प्रगट झाले, ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले. कोणत्या खेळाला घाबरले? हे जन्म मरणाच्या खेळाला. आणि त्या खेळाला घाबरून आईच्या उदरातच दडून बसले. पण भगवंतानं अभयदान दिल्यानंतर ते बाहेर आले. पण ते बाहेर आले
कापत कापत बाहेर आले, घाबरत घाबरतच. पण जन्म झाला, प्राकट्य झाल्याबरोबर ते नागवेची पळून गेले रे. नागवेच पळाले. आता नाहीतरी सगळे नागवेच येतात ना जन्माला येताना. काय कुठं कपडा असतो अंगावरती, काही नसतो, कुठली उपाधीच नसते. मग नागवेच पळाले म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, जन्मतःच त्यांचा ब्रह्मभाव इतका जबरदस्त होता की आपल्या अंगावर वस्त्र आहे की नाही याचंही ज्यांना भान नव्हतं. कृष्ण चिंतनामध्ये तसेच निघाले. बघा तुम्ही, कृष्ण चिंतनामध्ये एवढी शक्ती आहे, एवढा प्रभाव आहे भगवंताच्या चिंतनामध्ये की मनुष्याला आपल्या देहाचा विसर पडतो की नाही बोला? काहींचा पडला होता मिरवणुकीमध्ये, म्हणजे रथ पुढं निघाला आणि चपलाची जोडवे माग माग जात होती. नाही का लक्षात आलं कुणाच्या? आणि आम्ही रथात बसून सांगत, अरे ते चपला आणणारे, चपला आणणारे. चपलावाल्या पुढं आणि चपला पाठीमागच. 2 जण चपला गोळा करायलाच होते आणि ते कुठं आणून ठेवायचे? आमच्या चरणाजवळ रथात. विनोदाचा भाग सोडून द्या. गोपाल कृष्ण भगवान. म्हणजे याचा अर्थ त्या कृष्ण भजनामध्ये, त्या मिरवणुकीमध्ये, त्या नाही का शोभायात्रेमध्ये एवढे तल्लीन झाले सगळे की आपण पायामध्ये चप्पल काढलेली पुन्हा घालायचं सुद्धा स्मरण राहिलं नाही. याला गवळणींच्या भाषेमध्ये म्हणतात, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा त्या कोण नंदा, वृत्ती वेधली परमानंदा हो, नंदा हो नंदा. म्हणजे एवढे वृत्ती चित्त वेधून घेतलं त्या परमात्म्यानं की सगळा विसर पडला. असा विसर ज्यांना देहाचा पडलेला, म्हणजे देहावर ज्यांची स्थितीच नव्हती जन्मतःच, असे शुकाचार्य, ते नागवेची पळवणी गेले. ते तसेच पळाले ब्रह्मभावामध्ये. अंगावर वस्त्र नाही कुठलं, अगदी लज्जा रक्षणापुरती कोपीन सुद्धा नव्हती. आणि ते तसेच निघाले 12 वर्षाचे बरं का. त्यावेळी व्यासांना वाटत होतं आपल्या पोटी जन्माला आलेला पुत्र आहे, निदान त्याचं मुख तरी आपण पाहावं. आपल्याला आता मुलाचं तोंड पाहण्याकरता आई बाप किती आतुर झालेले असतात. अरे सुका थांब, सुका थांब, अरे माझ्या पोटी जन्म घेतलेला आहे, निदान तुझं तोंड तरी मला पाहू दे, असं पाठीमागणं हाक मारतायत. कोण? व्यास स्वतःच्या मुलाला. पण जे ज्यांना स्वतःच्या देहाचं सुद्धा स्मरण नाही, ते शुकाचार्य अशी पुढेच चाललेले कृष्ण चिंतनामध्ये. शुका थांब, शुका थांब. तर त्यांचा ब्रह्मभाव एवढा भयंकर होता, स्वतः प्रतिसाद देत नव्हते वडिलांना, पाठीमाग हाक मारणाऱ्या. पण व्यासांच्या हाकेला ओ कोण देत होतं? आजूबाजूची झाडं झुडपं ओ देत होती. हो हो हो. कोण? आजूबाजूची झाडं. एवढा ज्यांचा ब्रह्मभाव सुंदर होता, अशा भगवान शुकाचार्यांना कथेच्या प्रारंभी आम्ही प्रणाम करतो. श्री शुकदेव भगवान की जय. आणि अशा भगवान शुकाचार्यांनी शापग्रस्त परीक्षित महाराजांना 7 दिवस श्रीमद भागवत निरूपण केलं. ती दिव्य कथा आपण 7 दिवस या ठिकाणी श्रवण करणार आहोत, त्या कथेचा आनंद घेणार आहोत. तर ही श्रीमद भागवत कथा अगोदर झाली नैमिषारण्यामध्ये. आता इथे बहुतेक मंडळी नैमिषला जाऊन आलेली आहेत, त्या ठिकाणी कथाही केलेली आपण सर्वांनी. आम्ही नव्हतो त्यावेळेला, पण कधी भविष्य काळात योग आला तर पुन्हा योग येऊ शकतो, भगवंतानं जर आयुष्य दिलं तर. नैमिषारण्य या ठिकाणी श्रीमद भागवत कथा आजही नित्यनेमानं होते. त्या ठिकाणी 88,000 संत ऋषी मुनी वास्तव्य करून होते. यांना म्हणतात शौनकादिक ऋषी. शौनकादिक ऋषी 88,000. आता थोडंसं लक्ष देऊन ऐका. 88,000 जे ऋषी मुनी होते, त्याच्यामध्ये काहींचं वय होतं 1,00,000 वर्षांचं, काहींचं वय होतं 10,000 वर्षांचं, काहींचं वय
1000 वर्षांचं. कदाचित जास्त सुशिक्षित लोकांना हे पटत नाही. एवढं कुठं आयुष्य असतं का, एवढं कुठं वय असतं का. होतं पूर्वीच्या काळी एवढी आयुर्मर्यादा मानवाला होती. सत्ययुगामध्ये मनुष्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती वर्षाचं? 1,00,000 वर्षाचं. युग किती आहेत? 4. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. आणि तुम्ही बघा एका युगामध्ये एक शून्य कट केलंय देवानं. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. सत्ययुग संपल्यानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कट झालं. मानवाचं आयुष्य किती? 10,000 वर्षांचं. त्रेतायुग संपल्यानंतर द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये पुन्हा वरचं शून्य कट झालं. 10,000तून 1 शून्य गेला. 1,000 वर्षांचं आयुष्य शिल्लक राहिलं. द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्मा अवतार संपून निघून गेल्यानंतर कलियुगाला प्रारंभ झाला. पुन्हा 1 शून्य कट कमी झालं. कलियुगामध्ये मनुष्याला आयुष्य किती वर्षाचं? 100 वर्षाचं. आता वरून अजून 1 शून्य कमी होतो की काय याची मला भीती वाटते. हा, कारण 5 वर्षाच्या मुलाला डायबिटीज झालेलं मी पाहिलेलं आहे. नवे आता जन्मतःच डायबिटीज झालेली मुलं जन्माला येत आहेत. 3 वर्षाच्या मुलाला जाड भिंगाचा चष्मा लागलेला मी पाहिलेला आहे. म्हणजे एकंदरीत अवतीभोवती जर पाहिलं तर मानवाची आयुर्मर्यादा दिवसेंदिवस घटत चाललेली आहे. जुनी माणसं 90 वर्ष 100 वर्ष जगणारी आता पडद्याच्या आड गेली. पण नवीन जी पिढी येते आहे हे 50 वर्षाच्या पुढेही जास्त कोणी जायला तयार नाही. पण त्या काळामध्ये तेवढी आयुर्मर्यादा होती. आणि म्हणून नैमिषमध्ये 88,000 जे संत होते वास्तव्य करून, तर त्याच्यामध्ये काहींचं वय 1,00,000 वर्षांचं, काहींचं 10,000 वर्षांचं, काहींचं 1,000 वर्षांचं. अशी संत ऋषीमुनी तपस्वी मंडळी त्या ठिकाणी, त्यांना शौनकादिक ऋषी म्हणतात. आणि या शौनकादिक ऋषींचा आवडता छंद एकच, आणि तो छंद म्हणजे भगवंताची कथा. भगवंताची कथा. म्हणून मानवी जीवनामध्ये कथेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज एक ठिकाणी सांगतात, शौनकादिक ऋषींचा प्रमुख छंद कथा हाच होता. आपलाही तोच असावा. त्याचं एकमेव कारण, कथा दुःख हरी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची. कथा दुःख हरी कथा मुक्त करी, कथा याची बरी कथा याची बरी विठोबाची. तुकोबाराय सांगतात, विठोबाची कथा केलेली चांगली, बरी, खरी पण आहे आणि बरी पण आहे. काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात, आणि ज्या गोष्टी आपल्याला बऱ्या वाटतात त्या करून आपलं काही खरं नसतं. लक्षात येऊ नाही का? खरं आणि बरं. पण देवाचं नाम असं आहे, सत्य साच खरे नाम विठोबाची बरे. मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बाप रखुमा देवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ज्ञानोबारायांचा अभंग आहे बघा तुम्ही. आता साहजिकच मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. 1 मिनिटामध्ये थोडी शंका दूर करतो बहुतेकांची, की आता तुम्ही विठोबा विठोबा म्हटले, विठोबाची कथा, विठोबाची कथा, आणि आम्ही तर ऐकतोय कृष्णाची कथा.
नाही का? मग आता विठोबा आणि कृष्ण वेगळा आहे का? नाहीच आहे. बघा, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्याता म्हणतसे. जो गोकुळात होता, लक्ष द्या, तो वृंदावन मध्ये आला. गोकुळातून कुठं आला? नंद बाबा त्याला घेऊन इकडं आले. कुठं आले? वृंदावन मध्ये. अगोदर तो गोकुळात होता. एकतर त्याचं प्राकट्य झालं मथुरेमध्ये, काल तिथूनच आलो आपण. मथुरेमध्ये प्राकट्य झालं भगवंताचं वसुदेवजींच्या द्वारे. तो कुठे आला? गोकुळामध्ये. पण गोकुळामध्ये कंसानं मात्र त्याला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्या मुलावर वेगवेगळी संकट येत आहेत ना, त्याच्यापेक्षा हे गोकुळ सोडून गेलेलं चांगलं. म्हणून नंद बाबा, यशोदा आणि सगळे गोकुळवासी कुठं आले? इथं वृंदावन मध्ये. आणि इथं वृंदावन मध्ये दिव्य चरित्र केलं भगवंतानं. बाकीचं नाही सांगत, आता पुढं ऐकायचं आहे आपल्याला. पुढचं रहस्य आत्ताच कशाला सांगू. पण तोच गोकुळामध्ये जो आला तो तिकडं गेला. कुठं गेला? म्हणजे पंढरपूर हे जे गाव आहे ना पहिलं, तर ते पूर्वी दंडकारण्य होतं. आत्ताची चंद्रभागा. पूर्वीच्या काळी लोहदंड नावाचं तीर्थ होतं. कोणतं तीर्थ होतं? लोहदंड नावाचं तीर्थ. आणि लोहदंड नावाच्या तीर्थाच्या काठावरती कुकुट स्वामींचा आश्रम होता. आणि तिथं पुंडलिक आपल्या आई वडिलांना घेऊन जाता जाता त्या ऋषींच्या आश्रमामध्ये राहिला. ऋषींचा बोध झाला म्हणून आई वडिलाची सेवा करू लागला. रुक्मिणी रुसली. ऐका, कुठं? द्वारकेमध्ये असताना रुक्मिणी रुसली आणि ती निघून गेली. मग तिचा शोध घेत घेत कृष्ण परमात्मा पंढरपूर पर्यंत आले. आणि तिथं आल्यानंतर पुंडलिकाला पाहिलं. आई वडिलाची सेवा करत असताना प्रसन्न झाले परमात्मा, कृष्ण परमात्मा. आणि मग आईसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविलीस वीट. मग वीट फेकली पुंडलिकानं. त्या विटेवर ते कृष्ण परमात्मा उभे राहिले. तेच विठ्ठल झाले. तोच वारकऱ्यांचं विठ्ठल आहे आत्ताचा पांडुरंग परमात्मा. कोण? कृष्णच. म्हणून कृष्ण आणि विठोबा वेगवेगळे नाहीतच. अजून एक बोलू का? अजून एक बोलूनच जातो. विठ्ठल शब्दाची फोड केली तर 3 अक्षर बाजूला निघतात. विठ्ठल. जसं मंदिर शब्दाची फोड केली तर 3 अक्षर बाजूला निघतात. मंदिर. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता, तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे मंदिर. आणि असं तिन्हीचं एकत्रीकरण जिथं असेल, मंगलता, दिव्यता, रम्यता, तिथं देवाचं वास्तव्य असतं मंदिरामध्ये. मग विठ्ठल शब्दाची फोड केली तर विठ्ठल. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत, वि म्हणजे विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ मधला ठ म्हणजे निळकंठ म्हणजे महादेव, आणि लक्ष्मीकांत शेवटचा ल म्हणजे श्रीहरी विष्णू. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे तोच विठोबा पंढरपूरचा, तोच गाणगापूरचा दत्तात्रय. कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. माझे पुण्य फळा आले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले. माझे पुण्य फळा आले, माझे पुण्य फळा आले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले. हेच दत्तात्रय, तेच विठ्ठल आणि तेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा. म्हणजे देव एकच आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. मग कोणी कृष्ण म्हणून त्याची भक्ती करतं, कोणी विठ्ठल म्हणून करतं, कोणी राम म्हणून करतं. अयोध्येतला राम सुद्धा काही वेगळा आहे का? तोच कृष्ण आहे. आणि म्हणून जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. आणि अशा तर अरे ऐक ना, महादूला 20 वर्षानं मुलगा झाला, दे टाळी. तिथं टाळी द्यायला लाज वाटत नाही कुठलीच. आणि कथेमध्ये बसलं की मग वाज टाळी आहे. कथा ही एक सुंदर काय आहे? टाळी. कर तारी. तारी शब्दाचा अर्थ होतो टाळी. ही तुलसीदासजींची भाषा आहे.
रामकथा किंवा कृष्ण कथा सुंदर करतारी संशय बिहग उडावनिहारी. बिहग म्हणजे पक्षी, जीवनातील संशय रूपी पक्ष्यांना उडवून लावणारी सुंदर टाळी म्हणजे कथा आहे. कळलं का? विकारांना उडवणारी कथा आहे, ही सुंदर टाळी आहे. आणि आपल्या चित्तामध्ये अनंत प्रकारचे विकार, अनंत प्रकारचे दोष आहेत आपल्या अंतःकरणामध्ये. जेव्हा एखादा भक्त कथेमध्ये बसतो, टाळी वाजवू लागतो आणि मुखानं भगवंताच्या नामाचं चिंतन करतो, तेव्हा त्याच्या ठिकाणचे असणारे जे विकाररूपी पक्षी आहेत सगळे उडून जातात. तुम्ही बघा, एखाद्या मोठ्या झाडावरती शेकडो पक्षी बसलेले आहेत, चिवचिवाट करतायत. एखादा मनुष्य झाडाखाली आला आणि जोरामध्ये ते टाळी वाजवली, काय होईल? आता बोला ना पटकन, उडून जातील सगळे पक्षी. हा, तसंच कथेमध्ये बसून जर आपण भजन करत टाळी वाजवली तर आपल्या शरीरावर बसलेले जेवढे विकार रूपी पक्षी असतात हे सगळेच्या सगळे उडून जातात. एकानं कथा संपल्यानंतर मला विचारलं, महाराज हे उडालेले पक्षी कुठं जातात? म्हटलं, जे कथेत बसून भजन करत नाही त्याच्या अंगावर सगळ्याचे पक्षी येऊन बसतात. आता दुसऱ्याचे विकार आपल्याकडे यावेत बिनबोभाट विना थांबा गाडीनं, असं जर वाटत असेल तर बिलकुल टाळी वाजवू नका, आमचं काहीच म्हणणं नाही. राधे राधे गोविंद गोपाल राधे. 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 गोविंद राधे बोलो गोपाल राधे. गोविंद राधे बोलो गोपाल राधे. श्री राधे. गोविंद राधे बोलो गोपाल राधे. गोविंद राधे बोलो गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोपाल राधे. राधा रानी की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तीन गोष्टींचा संगम म्हणजे भगवंताची कथा. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रज बंदिता, जळती दोषाचे डोंगर. 88,000 संतांचा कथा हाच विषय. एकानं व्यासपीठावरती बसावं, कथा सांगावी, सगळ्यांनी बसून ऐकावी. यांची कथा सांगून झाली की कोणीतरी दुसऱ्यानं बसावं, असं कथा करण्यात आयुष्य चाललेलं. अनेक दिवस अचानक आगमन झालं या सगळ्या वयोवृद्ध संतांमध्ये सूत ऋषींचं. सूत ऋषी अगदी तरुण होते, वय अतिशय कमी आहे, पण ज्ञान संपन्न आहे. सूत ऋषींचं आगमन झाल्याबरोबर 88,000 संत उठून उभे राहिले आणि आलेल्या नवयुवक असलेल्या सूत ऋषींना त्यांनी सर्वांनी प्रणाम केला. आता हे त्यांच्या पाया पडतात, ते यांच्या पाया पडतात. विद्या विनयन शोभते. विद्या कुठे असते? ज्याच्या ठिकाणी नम्रता असते, त्याच्या ठिकाणी ज्ञान. आणि म्हणून एवढं वय कमी असताना सुद्धा लाखो वर्ष ज्यांचं वय झालेलं आहे, 10,000 ज्यांचं वय झालेलं आहे वर्ष, तेही नमस्कार करतायत 18 वर्षांच्या सूत ऋषींना. का? तो नमस्कार शरीराला केलेला नाही,
आणि म्हणून कोणालाही नमस्कार करताना त्याच्या शरीराकडे पाहून नमस्कार करू नका. त्याच्या ठिकाणी असलेलं जे परमतत्व आहे, अंश रूपानं असलेला परमात्म तत्व आहे, त्या परमतत्वाला केलेला तो नमस्कार आहे. आपल्यापेक्षा कमी वयाच्या मनुष्यालाही नमस्कार करावा जर त्याच्या ठिकाणी ज्ञान आपल्यापेक्षा जर जास्त असेल तर. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान मनुष्य जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी त्याची पूजाच केली जाते. कारण तुकोबाराय सांगतात, अवगुण कोणी नाही प्रतिष्ठिले, मागे होत आले शिष्टाचार. वाईट गुणांची पूजा कुठेच होत नाही, पूजा ही सद्गुणांचीच होत असते. आणि म्हणून आपण सतत सद्गुण आपल्या अंतःकरणामध्ये कसे जोपासता येतील त्याच्याकरता आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. नमस्कार केला सूत ऋषींना. सूत ऋषी व्यासपीठावर बसले. बघा तुम्ही, वारकरी संप्रदायामध्ये ही पद्धत आहे. पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. आपण सत्संग प्रिय मंडळी आहोत, त्यातल्या त्यात देवभूमीमध्ये आलेलो आहोत. आणि प्रत्येक जीव हा परमात्म्याचा अंश आहे. भगवंत गीतेमध्ये सांगतात, ममैव अंशो जीव लोके जीव भूतो सनातनः मनशस्थानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. प्रत्येक जीवामध्ये मीच आहे अंश रूपानं. या भूमिकेतून आपण प्रत्येकानं कथा संपल्यानंतर किंवा दिवसभरातून जरी भेटलो तरी एकमेकांचं दर्शन घेऊन आपण एकमेकांना काय केलं पाहिजे, नमस्कार, निदान कमीत कमी राधे राधे. बघा तुम्ही, इथं जय श्रीकृष्ण कोणी म्हणत नाही. कुठं? वृंदावन भूमीमध्ये सगळेजण काय म्हणतात, राधे राधे. बोलो राधे 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 राधे. कारण इथं प्रत्यक्ष राधा आजही वास्तव्य करू नये. राधे. एकमेकांना नमस्कार करणं, एकमेकांचा आदर करणं हा तर सत्संगातला पहिला नियम आहे. आणि मग सूत ऋषींना व्यासपीठावरती बसवलं आणि सगळे 88,000 जेवढे शौनकादिक ऋषी होते समोर बसले. आणि मग सगळे एकाच वेळी बोलू लागले तर एकच गोंधळ होईल. म्हणून सर्वांच्या वतीनं एकाला उभं केलं आणि त्यांनी सूत ऋषींना एक प्रश्न विचारला. बघा तुम्ही, आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये जेवढे जेवढे ग्रंथ निर्माण झालेले आहेत ते प्रश्न उत्तरातूनच निर्माण झालेले आहेत. प्रश्न उत्तरातून कोणीतरी प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाला कोणीतरी काय दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. पार्वतीनं भगवान शिवजींना प्रश्न विचारला आणि मग मनात होतं ते कधी कुणाकडे प्रगट केलं नाही, पण योग्य श्रोता पार्वती भेटल्यानंतर मनातलं बाहेर पडलं. त्याला रामचरित मानस म्हणतात, म्हणजे तुलसी रामायण. कळलं का? पार्वतीनं विचारलं, भगवान शंकरांनी सांगितलं. तसं इथे सुद्धा आता सूत ऋषी व्यासपीठावरती बसले आणि शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला. ऐका. अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूथाख्या ही कथासारम मम कर्ण रसायनम. महाराज, आतापर्यंतचं आयुष्य सगळं कथा करण्यात गेलं, कथा ऐकण्यात गेलं. खूप कथा ऐकल्या आतापर्यंत, पण कानाची काही अजून तृप्ती झालेली नाही. आणि हेच कथेतलं रस आहे बरं का. हा, कथा कुठपर्यंत ऐकावी. बरीच माणसं म्हणतात, ऐकलं की आता कितीतरी वेळा ते भागवत. नैमिषला झालं, वृंदावनमध्ये पण याच्या पूर्वी केलंय, आता पुन्हाही परत वृंदावनमध्ये, अजूनही कुठं नैमिषमध्ये अजून शुक्रतालला जाऊ, तिथे करू. किती वेळा ऐकायचं. कथा कुठपर्यंत ऐकावी त्याचं उत्तर ऐका आज कथेतून. मोक्ष आलयपर्यंतम. कुठपर्यंत? हो, जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत, जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत, आपण मुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुन्हा 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 ऐकावं. मनोनी वानावे ऐकावी तेची सदा. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, पुन्हा पुन्हा. आणि यालाच अभ्यास म्हणतात. अभ्यास दुसरा काय? एखादी गोष्ट
पुन्हा 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 तेच 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 करत राहणं, जोपर्यंत ते साध्य होत नाही तोपर्यंत. बस अनेकदा साध्य झालं की मग सहज, मग नाही प्रयत्न करावा लागत कुठला, साध्य होईपर्यंत. म्हणून मोक्षालयम पर्यंतम, मोक्ष मिळेपर्यंत भगवत ऐकावं. आणि ते सूत ऋषी सांगतात, शौनकादिक ऋषी विचारतायत सूत ऋषींना, आयुष्य गेलंय, कथा अनेक ऐकल्या, परंतु कानाची तृप्ती अजून काही झालेली नाही. तसं आपली सुद्धा तृप्ती नाही व्हायला पाहिजे मरेपर्यंत कानाची. पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे, पुन्हा पुन्हा ठेवा कथा. माझा तर आग्रह असा राहील, जोशी काकांना, आमच्या बल्लाळताईंना किंवा आपल्या सर्वांनाच एक आग्रह राहील असा, की 3 वर्षातून करतोय ना आपण भागवत, वर्षाला करा की काय अडचण आहे. गोपाल कृष्ण भगवान की, आम्ही येतो ना जिथं कथा सांगायची असेल तिथं येऊ कथा सांगायला, काय अडचण काय. हा बरं येऊ ना, बोलावलं तर. 3 वर्ष वाट पाहायची आणि मधली 2 वर्ष काय करायची बुवा मग, नाही का. आता चला 3 वर्ष, हे 3 वर्ष कुणा करतायत सांगू का, कधीतरी परमार्थ करणाऱ्यांकरता. ऐका काय, ठीक आहे 3 वर्ष, परंतु खरे जे भक्त असतात ना त्यांच्याकरता प्रत्येक क्षण जीवनातला महत्त्वाचा असतो, की तो भगवत चिंतनाशिवाय कधीच वाया जाऊ देत नाही. सततम कीर्तयंतो मा ये जन पर्युपासते, भगवंत गीतेमध्ये सांगतात. सतत सतत सातत्य. आणि त्यातल्या त्यात अधिक मासामध्ये का ऐकावी कथा, अधिकातही करावं नियोजन. म्हणजे याचा अर्थ असं नाही की अधिकात करू नये, अधिकातच करावं, कारण अधिकस्य अधिकम फलम. अधिक मासामध्ये लक्ष द्या, भागवत जर ऐकलं तर इतर वेळेला जे तुम्ही भागवत कथा ऐकता किंवा करता त्याच्या 1000 पटीनं एकाच वेळी फळ देणारा हा महिना आहे. कोणता? अधिक मास. हो, अनंत पटीनं, अनंत पटीनं. याला पूर्वी मलमास म्हणायचे. कोणता मास? मलमास. आणि सगळे याची निंदाच करत होते. कुणाची? मलमासाची. कारण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं शुभकार्य होत नव्हतं, काही नव्हतं, सगळे उपेक्षा कर. आता तो मलमास एकदा शोक करत रडत रडत गेला परमात्म्याकडे आणि देवाला प्रार्थना केली, प्रभू मला निर्माणच कशाला केलं, एक तर माझं नाव ठेवलंय विचित्र मलमास. बरं माझ्या या कालखंडामध्ये 1 महिन्याच्या कुठलं शुभकार्य होत नाही, काय नाही, कशाला मला निर्माण केलं देवा. भगवंताला दया आली, कारण सगळी सृष्टी जशी भगवंतानं निर्माण केली, मग प्रत्येक वस्तू ही त्यानंच निर्माण केलेली आहे ना. आणि मग एखाद्या गोष्टीची उपेक्षा होत असेल तर देवाला कसं आवडेल. मग भगवान परमात्मा त्या मासाला म्हटला, मलमासाला म्हटले, तू चिंता करू नको, आता इथून पुढे तुला मलमास कोणी म्हणणार नाही, मी तुला माझं नाव देतो. हा, मग भगवंतानं काय नाव दिलं? पुरुषोत्तम. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताला अनेक ठिकाणी काय म्हटलेलं आहे? पुरुषोत्तम. पुरुषोत्तम शब्दाचा अर्थ काय होतो? उत्तम पुरुष. पुरुषोत्तम, जगात सर्वात श्रेष्ठ पुरुष जर कोण असेल तर ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. उत्तम शब्द लागलेला आहे. पुरुषाच्या पुढे काय शब्द लागला आहे? उत्तम. आणि उत्तम शब्दाचा अर्थ होतो उद्गतम यस्य साहा इति उत्तमाहा. आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार नष्ट होऊन ज्ञानाचा प्रकाश प्रगट होतो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चिंतनानं, म्हणून ते पुरुषोत्तम आहेत. आणि मग भगवंत म्हटले, आता तुला मलमास कोणीच म्हणणार नाही, तुला नाव मी देतो माझं पुरुषोत्तम. आणि त्याच्यात तुला अजून लोकांनी तुझं कौतुक करावं, तुला मानावं, तुझी वाट बघावी 3-3 वर्ष, याच्याकरता मी तुला वरदान देतो. अजून काय वरदान देतो? या 1 महिन्याच्या काळामध्ये जी काही उपासना साधना माणसं करतील तर इतर कालखंडापेक्षा त्या काळामध्ये त्यांना अनंत पटीनं त्याचं फळ मिळेल, असा मी आशीर्वाद देतो तुला. भगवंतानं आशीर्वाद दिला त्या पुरुषोत्तम मासाला, मलमासाला. आणि त्याचा कोणता मास झाला? पुरुषोत्तम मास. त्याला आपण अधिक मास म्हणतो. पण दुर्दैवानं फक्त जावयांनाच महत्व आलं अधिक मासामध्ये, धोंडे नाही का. चला, ते कशा करता की या महिन्यामध्ये दानाचं महत्त्व जास्त आहे. कशाचं महत्त्व जास्त आहे? दानाचं. म्हणजे नामाचं तर आहेच आहे, नाम इतर वेळा तुम्ही नाम घेतलं तर तुम्हाला फळ आहे, परंतु तेच नाम अधिक मासामध्ये घेतलं तर 1000 पटीनं त्याचं फळ आहे. इतर वेळेला दान केलं तरी तुम्हाला पुण्य मिळेल, परंतु अधिक मासामध्ये जर तुम्ही दान केलं
हो, तर मग मात्र त्याचं हजारो हजारो पटीनं, करोडो करोडो पटीनं त्याचं काय मिळतं, तुम्हाला पुण्य मिळतं. अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे किती याचं मोजमाप त्याच्यात सांगितलेलं नाही. अनंत पटीनं फळ देणारा हा मास आहे. असो, तर खूप कथा ऐकल्या, कानाची तृप्ती झालेली नाही, तेव्हा अशी एखादी कथा सांगा की जी कथा मम कर्ण रसायनम, जी कथा कानाला तृप्त करेल, ज्याच्यामध्ये विचित्र रसायन आहे, अशी एखादी कथा सांगा. त्यावेळी सूत ऋषी सांगतात, ठीक आहे सज्जन हो, मग आता मी तुम्हाला अशी एक कथा सांगतो की ती कथा ऐकल्यानंतर मनुष्य जन्म मरणाच्या दुःखातून काय होतो, मुक्त होतो, त्याचं आवागमन थांबतं, त्याला भगवंत परमधामाला घेऊन जातात. अशी मोक्ष देणारी कथा जर कोणती असेल तर ती श्रीमद भागवत महापुराण. बोलो भागवत भगवान की जय. आणि मग भागवत महात्म्य सांगायला सुरुवात केली. हा, लक्ष आहे बऱ्याच जणांचं घड्याळाकडे, माझं सुद्धा आहे, बरोबर 12 वरती काटा गेला. तुम्ही चिंताच करू नका. हां, फक्त काकांनी तिकडून इशारा केला की आटोपेल. किती वेळ करू, चालू देऊ थोड्या वेळ, 10-15 मिनटं, ठीक आहे, तुम्हाला वाटेल तिथपर्यंत, मग काय अडचण नाही आहे. चला, गोपाळ कृष्ण भगवान की जय. एक 10 मिनटं, फक्त 10 मिनटामध्ये आपली कथा आटोपते सकाळच्या सत्रातली. तर महात्म्य सांगत असताना ते अशा पद्धतीनं वर्णन केलं. ज्यावेळी परीक्षित महाराजांना भगवान शुकाचार्य भागवत सांगण्याकरता आले, ऐका, भागवत सांगण्याकरता आले, त्यावेळी अजून भागवत सांगायला सुरुवातही केलेली नव्हती शुकाचार्यांनी. आणि आम्ही तरी कुठं सांगायला सुरुवात केली, अजून महात्म्यातच आहेत आपण. हां, दुपारपासून सुरुवात होईल सांगायला, 3 वाजल्यापासून. तर अजून कथा सांगायलाही सुरुवात केलेली नव्हती. परीक्षित महाराजांना शाप लागलेला, त्यांच्याकडे आयुष्य किती दिवसाचं होतं, 7च दिवसाचं. आणि सांगण्याकरता भगवान शुकाचार्य आले. तर 33 कोटी देव तिथे प्रगट झाले. कुठून आले? स्वर्गातून 33 कोटी देव. पण येताना अमृताचा कलश घेऊन आले. आणि तो अमृताचा कलश मध्ये ठेवला. कोणाच्या? कथाकाराच्या आणि ऐकणाऱ्याच्या, बरं का, शुकाचार्यांच्या आणि परीक्षित महाराजांच्या मध्ये तो अमृताचा कुंभ ठेवला. आणि सांगितलं, महाराज आम्ही तुमचं दर्शन करण्याकरता आलो. शुकाचार्यांना म्हणतात 33 कोटी देव. शुकाचार्य म्हटले, आप तो बहुत बडे ठगी आहो, हा, ठकवणारे आहात तुम्ही. स्वर्गातले 33 कोटी देव, मतलबी, मौज मजा करणारे. स्वर्गात कशासाठी जायचं असतं? आनंद उपभोगण्याकरता, मजा घेण्याकरता. म्हणून स्वर्गाला जाण्याचा कोणी विचार सुद्धा करू नका. इथे जर एखादा बसलेला असेल कोणी तर, किंवा ते स्वर्गवासी झाले असंही म्हणू नका. कारण स्वर्गामध्ये कुठपर्यंत राहतोय मनुष्य? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. बस, इनकमिंग आउट गोईंग बंद, बॅलन्स संपला विषय. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत मनुष्य स्वर्गात राहतो. पुण्य संपलं की तेथ पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. जे पुण्य संपल्यानंतर स्वर्गातून पुन्हा हकालपट्टी होते आणि पुन्हा मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. अशा स्वर्गाची अपेक्षा करून करता कशासाठी? 33 कोटी देव आले आणि शुकाचार्यांना म्हटले, आम्ही तुम्हाला भेटायला आलो. म्हटले, नाही, मतलबाशिवाय तुम्ही येऊ शकत नाही. काहीतरी मतलब आहे तुमचा. आणि अतिनम्र जर बिगर कामाचा एखादा होत असेल तर समजावं काहीतरी दांडकं कपट आहे त्याच्या मनामध्ये. त्याच्याशिवाय एवढा वाकून नमस्कार नाही करत तो. म्हटले, स्पष्ट सांगा कशा करता आले? ते म्हटले, परीक्षितींना शाप लागलेला आहे, मरण आलेलं आहे 7 दिवसावर. मग असं करा, हे अमृत परीक्षित महाराजांना द्या, आम्ही आणलेलं, म्हणजे मृत्यूच्या भयातून ते मुक्त होतील. आणि आम्ही 33 कोटी देव याच्याकरता आलो, स्वर्गात कथा ऐकायला मिळत नाही. मग जी कथा तुम्ही परीक्षित महाराजांना सांगणार आहेत ती कथा आम्हाला सांगा आणि त्याच्या मोबदल्यामध्ये अमृत कोणाला द्या? परीक्षित महाराजांना. असं साटलोट करण्याकरता आलो म्हटले आम्ही. हे ऐकल्यानंतर मोठ्यानं हसू लागले शुकाचार्य. ऐकताय ना तुम्ही सगळे? जागेच आहेत ना?
गोपाल कृष्ण भगवान की. मोठ्यानं हसू लागले. कोण? शुकाचार्य. आता ते मोठ्यानं हसल्यामुळं यांना जरा संकोच वाटला 33 कोटी देवांना. ते म्हटले का हो, अहो अमृत घेऊन आलोय आम्ही एवढं मोठं आणि तुम्ही हसताय आमच्यावरती. म्हटले आम्ही त्याच्याबद्दल नाही हसलो. मग अहो भागवत कथेची बरोबरी तुम्ही स्वर्गातल्या अमृताबरोबर करताय हे ऐकून मला हसायला येतंय तुमचं. का? तुम्ही जरी स्वर्गातली देवता असाल आणि 33 कोटी देव अमृत घेऊन जरी आले इथे स्वर्गातलं, तरी सुद्धा भागवत असा ग्रंथ आहे स्वर्गातल्या अमृताची सुद्धा त्याच्याशी बरोबरी होऊ शकत नाही. एवढा श्रेष्ठ ग्रंथ श्रीमद भागवत आहे. तुम्ही तुलना कशा करता भागवताबरोबर? कशाची? अमृताची. होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. हाकलून दिलं कोणी? शुकाचार्यांनी. कुणाला? 33 कोटी देवांना हाकलून दिलं. गेले, नाराज झाले, नर्वस झाले आणि कुणाकडे गेले? ब्रह्मदेवाकडे. आणि 33 कोटी देव ब्रह्मदेवाला सांगतायत अहो हाकलून दिलंय आम्हाला. कथा ऐकण्याकरता गेलो होतो, अमृत घेऊन गेलो होतो त्याच्या मोबदल्यामध्ये, असं काय आहे त्या भागवतामध्ये? ब्रह्मदेव म्हटले मला तरी कुठं माहिती आहे. म्हटले तुम्हाला पण माहिती नाही? मग आता काय? थांबा म्हटले. कुठपर्यंत? थांबा 3 वाजेपर्यंत. कोण म्हटलं? ब्रह्मदेव म्हटले थांबा 3 वाजेपर्यंत. बरेचसे लोक वृंदावनमध्ये गेलेत भागवत ऐकण्याकरता. ते 7 दिवस भागवत ऐकतील. तसं थांबा म्हटले 7 दिवस. कोण म्हटलं? ब्रह्मदेव म्हटले. विनोदाचा भाग सोडून द्या. 33 कोटी देवांना म्हटले 7 दिवस थांबा. आता शुकाचार्य परीक्षित महाराजांना भागवत सांगणार आहे 7 दिवस. मग या परीक्षितीचा परिणाम काय होतो 7व्या दिवशी ते पाहू आणि त्याच्यानंतर ठरवू आपण भागवताला किती महत्त्व द्यायचं ते. आणि मग महाराज 7 दिवस शुकाचार्यांनी परीक्षित महाराजांना भागवत सांगितलं आणि एका आसनावर बसून परीक्षित महाराजांनी ऐकलं. एका आसनावरती बसून ऐकलं. आता मी नियम सांगेल दुपारी थोडी भागवताची थोडक्यात. त्याच्यामध्ये हा एक नियम आहे, शक्यतो कथा ऐकायची असेल 7 दिवस तर आपलं आसन एकच असावं, म्हणजे जागा निश्चित असावी. हा, आता ज्यांना शरीर प्रतिकूलतेमुळं ज्यांना खाली बसणं शक्य नाही त्यांनी खुर्चीमध्ये बसायला हरकत नाही, परंतु कथा ही बसूनच ऐकली पाहिजे, आसन टाकून ऐकली पाहिजे असा नियम आहे कथेचा. पण आता ज्येष्ठ नागरिक मंडळी आहेत आपल्याकडं सगळीच, त्याच्यामुळं आपण काही कंपल्शन कोणाला केलेलं नाही. खुर्चीत बसून ऐका, अडचण नाही. परंतु आपलं आसन एकदा आपण जमवलं की शक्यतो तीच जागा असावी आपली. वाद न करता फक्त. नाही तर तू इकडं का बसली आणि मी तिथं काल बसले होते याच्यावरनं वाद कुणी करायचा नाही. पण शक्यतो आपली जागा निश्चित असावी. तर परीक्षित महाराजांनी 7 दिवस एका आसनावरती बसून कथा ऐकली आणि त्याचा परिणाम असा झाला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7व्या दिवशी विमान आलं वैकुंठावरनं भगवंताचं दिव्य, आणि त्या विमानामध्ये परीक्षित महाराज बसले आणि ते विमान वैकुंठाच्या दिशेनं जेव्हा निघालं त्यावेळी 33 कोटी देव बघू लागले. ब्रह्मदेवाला म्हणतायत वो देखो विमान में बैठकर जा रहे हैं. कौन? परीक्षित महाराज. कहाँ जा रहे हैं? वैकुंठ जा रहे हैं. 7 दिवस भागवत ऐकलं आणि त्या परीक्षितींना वैकुंठाची प्राप्ती झाली. तेव्हा ब्रह्मदेवालाही आश्चर्य वाटलं. मग भगवंतानं काय केलं? ब्रह्मदेवानं काय केलं? एक तराजू घेतला. तराजू, 2 पारड्या असतात ना तराजूला. एका पारड्यामध्ये भगवंताच्या प्राप्तीची जगातली सगळी साधनं एका पारड्यामध्ये टाकली आणि दुसऱ्या पारड्यामध्ये फक्त भागवत ठेवलं. फक्त भागवत. आता ज्याच्यामध्ये ताकद आहे ते खालीच जाणार ना महाराज. शेवटी इतर भगवत प्राप्तीची साधनं ज्या पारड्यामध्ये होती ते पारडं वर गेलं आणि केवळ भागवत ज्या पारड्यामध्ये होतं ते गपकन खाली गेलं ते पारडं. वाजवा ना टाळी एकदा, भागवताकरता वाजवा. एवढं वजन त्या भागवतामध्ये. गपकन पारडं खाली गेल्याबरोबर ब्रह्मदेवानं दंडवत घातला भागवत ग्रंथाच्या समोर. श्रीमद भागवत महापुराण की जय. दंडवत घातला श्रीमद भागवताच्या पुढे. आणि स्वतः ब्रह्मदेव सुद्धा म्हणतात ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. जन्म मरणातून मुक्ती देणारं शास्त्र जगाच्या पाठीवर एकमेव जर कोणतं असेल तर ते श्रीमद भागवत महापुराण आहे. दंडवत प्रणाम केला.
आणि ही कथा कोण कोणाला सांगतंय? सूत ऋषी शौनकादिक ऋषींना नैमिषारण्यामध्ये सांगतायत. आणि हीच कथा आपण वृंदावन धाममध्ये राधाराणीच्या चरणाजवळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणाजवळ श्रवण करत आहोत. एवढे आपण परमभाग्यशाली आहोत. आजची कथा इथे विराजमान होते, विराम होते. बरोबर पवन सुत विनती पालोबा, पवन सुत विनती पालोबा. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन सुनले मेरी पुकार, पवन सुत विनती चला आरती करता उठून उभे राहा, उठून उभे राहा आरती करता.
दादा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी